राज ठाकरेंनी पुन्हा एकदा टोचलेत मनोज जरांगेंचे कान। ओबीसीतून आरक्षण शक्य नाही हे पुन्हा सांगितलं ठणकावून। बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही। काय विजय मिळाला? कोणता विजय? एकदा कळू तर देत। हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे। हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे। प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहे? त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला। ते काही इतकं सोपं नाहीये। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता दुसऱ्यांदा झाले, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण केलेल्या मागण्या पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली होती। त्यामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन केलं होतं। अभिनंदन करताना राज ठाकरे असं म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन, सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींनाही खरी परिस्थिती समजेल। लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असं खोचक ट्विट राज ठाकरे यांनी त्यावेळी केलं होतं। पुन्हा एकदा आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलं, यावर तुमचं मत काय असा प्रश्न विचारला। त्यावर राज ठाकरे पुन्हा एकदा म्हणाले की मी जेव्हा जरांगेंना भेटलो तेव्हा त्यांना मी ठणकावून सांगितलं होतं की हे शक्य नाही, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागतं आणि ते राज्याच्या हातात नाही आहे। केंद्राला हे विषय हाताळण्यासाठी शक्य नाही आहे, कारण प्रत्येक राज्यामध्ये असे विषय आहेत आणि त्यामुळं ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणं टेक्निकलदृष्ट्या शक्य नाही, असं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलंय। कारण हा विषय सुप्रीम कोर्टाचा, केंद्राचा आणि घटनेचा आहे, असं देखील राज ठाकरे यांना त्यामधून सांगायचं होतं। त्यामुळं पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे कान तर टोचलेच, शिवाय पुन्हा एकदा ठणकावून देखील सांगितलंय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नाही आणि हा जो काही प्रकार चाललेला आहे हा लोकसभा निवडणुकीसाठी फक्त दोन्ही समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार आहे, असं राज ठाकरेंना नेमकं म्हणायचं होतं का, असा प्रश्न आता उपस्थित राहतोय। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल का, यावर देखील तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। राज ठाकरे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का ते देखील सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।